नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? रात्रीचे वाजले किती वाजले? रात्रीचे वाजले 11:15. मी आणि माझी वाईफ आता कामावरून आलो 9:30-10 वाजता. माझी मुलगी जी निया ती आजीकडे असते दिवसभर. आता तिला भात बनवला तर भात खाऊ घातलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता एक माणसाचा स्ट्रगल किती असतो. रोज सकाळी उठून ऑफिसला जाऊन येऊन संध्याकाळी परत येऊन स्वयंपाक बनवणे, त्याच्यानंतर मुलीला खाऊ घालणे. मी याला भात भरवतोय. मी भात खाते ना तू आता? हां, लाजली का? लाजली का? हे बघा, रात्रीचे 11:15 11:30 वाजता मी नियाला भात खाऊ घालतोय. आणि रोजचाच आमचा हा टाईम होतो, कारण की आता दोघांना ऑफिसला जावं लागतं. उशीर झाला आहे म्हणून माझ्या बायकोने फक्त खिचडी लावली आहे, तुम्ही बघू शकतात. तर हा जो असतो मित्रांनो, हा सगळ्यांच्या लाईफमध्ये असतो. थोडा स्ट्रगल फेस करावा लागतो, जसं मी आणि माझी वाईफ स्ट्रगल फेस करतो आहे. कारण कसं आहे, आम्ही ज्या फेसमध्ये आहात त्याच्यामध्ये EMI भरणं, त्याच्यानंतर आपले काही स्वप्न पूर्ण करणं, त्यासाठी दोघांना कामाला जाणं खूप गरजेचं असतं. माझी मुलगी ही माझ्या आईकडं असते दिवसभर. आई सांभाळते खूप चांगल्या प्रकारे. आई तिला खाऊ घालते, झोपवते, काय नाही हवं ते सगळं देते, कारण आई शेवटी ही आई असते. तर मित्रांनो, जर दोघं नवरा बायको कामाला जात असाल तर एक दुसऱ्यांना हेल्प करा, एक दुसऱ्यांना सपोर्ट करा, एक दुसऱ्यांना सहकार्य करा. कारण की एक दुसऱ्यांना संगती असल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता, तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. आता आम्ही रोज आता 11:30 12पर्यंत निघायला खाऊ घालतो. त्याच्यानंतर आम्ही लादी पुसणं, भांडे घासणं, झाडू मारणं, हे सगळं काम करून आम्हाला रोज 1 ते 1.5 वाजतो. कारण तुमचे काही स्वप्न जे असेल ते एका रात्रीमध्ये पूर्ण नव्हतं. आपल्याला कितीतरी रात्रचा दिवसचं रात्र करावं लागतो. म्हणून मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की हजबंड वाईफ दोघांनी एक दुसऱ्यांना जोपर्यंत मदत करणार नाही तोपर्यंत तुमचं जी काही तुमची प्रगती आहे ती होणार नाही. त्या प्रगती होण्यासाठी एक दुसऱ्याला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण की नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा दोघं एकमेकाला समजून घेऊ शकतात. तर लाईफमध्ये जर प्रगती तुम्हाला करायची असेल तर एक दुसऱ्याचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तर रात्रीचे 11 वाजो, 12 वाजो किंवा 2 वाजो, म्हणून माणसांनी कामावरून आलं तर चिडचिड करू नये. बायकोनी जे बनवलं असेल ते खावे. नाही तर ठीक आहे ना, एखाद दिवस आपण बाहेर मागवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, मी माझ्या बायकोचा हात धरून पुढे वाटचाल करतो आहे. तर देवालाही प्रे करेल की मला जे पाहिजे आहे, ज्या प्रगतीला मी वाटचाल करतो त्याला मला यशस्वी दे, बस हीच कृपा करतो आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.